आपण स्कोरर आहात. या स्पर्धेत आपण बघतो विशेष सहकार्य कैलास अभिमन्यू भोईर साहेब, संकेत रघुनाथ भोईर साहेब यांच्याकडे या स्पर्धेत आम्हाला टी शर्ट लाभले आहेत. किरण अंकुश पाटील यांच्याकडे टी शर्ट, राजेश दादा भोईर यांच्याकडे सुद्धा टी शर्ट आहेत. सचिन बबन भोईर, त्यानंतर मनीषाताई साईनाथ तारे यांच्याकडे मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. त्यानंतर सुनील भोईर, रमेश सिंग, गुरुनाथ भोईर, प्रदीप भोईर, कैलासवासी दिनेश यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ श्री महेश यशवंत भोईर यांच्याकडनं सर्व ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेसाठी आलेत. सागर भोईर, प्रदीप शिवाजी भोईर, गणेश केने, राजा भोईर, नितीन भोईर, ज्योतिबा माळी, गणेश भिवा पाटील यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आहे. विद्याधर ज्ञानदेव केने यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आहे. महेश जाधव, त्यानंतर निलेश दशरथ भोईर यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज आहेत. राजू गंगाराम केने, नरेंद्रदादा पाटील. त्यानंतर एक खास वैशिष्ट्य बाळू या स्पर्धेचा हरलेल्या संघाला एक भेटवस्तू आहे, ती म्हणजे जगदीश विठ्ठल भोईर याचकडून. त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आली आहे. मात्र पहिलं सत्र कशा प्रकारे फलंदाजी करेल काटेमानिवली संघ, आई गावदेवी काटेमानिवली संघ, या ऐकण्यासाठी आपण जाऊया पहिल्या सत्रासाठी आमचे सहकारी समालोचक सागावचे बाळू पाटील यांच्याकडे. थँक्यू नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्गुणमे करून देव सर्व कार्य तू सर्वदा. गण्याला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, जे आमच्यातून आज निघून गेले स्वर्गीय शिवाजीदादा शेलार आणि राकेश मात्रेच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि खेळाडूंचे मी बाळू पाटील सहर्ष स्वागत करतोय. जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर अजित आपण बघतोय श्री मसोबा चषक 2018 वर्ष पहिले. तर आमच्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता फिरोज खानला आपण पाहू शकता. एस गेम प्ले तर टाळून जर या पहिल्या चेंडूसाठी बघितलं तर 10 वाजून 40 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता पण पडलाय तर चेंडू वेगाने आपण यावेळेला येतोय. इथे मात्र एक सिंगल धाव घेऊन लेग बायच्या स्वरूपात खातं उघडलं जातं. आपण बघतोय गावदेवी काटेमानिवली संघाचं. आई गावदेवी काटेमानिवली संघ आपण बघतोय प्रथम फलंदाजी करतोय. दोन दिग्गज संघांमध्ये आपण फाईन सामना पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा, एक निसर्गरम्य असं हे मैदान गोरीपाड्याचं आपण म्हणले तर या मैदानावर याच आपण बघतोय याच्या आधीच्या महिन्यात एक स्पर्धा झाली होती पण आता देखील आपण बघतोय एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री मसोबा चषक 2018 एक अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. पहिला सामना गावदेवी भाल विपक्ष आई गावदेवी काटेमानिवलीमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन यावेळेला विनोद आमच्या समालोचन कक्षा एंड कडून राईट राऊंडकडे मारा करतोय. हा चेंडू चांगला फटका होता पण आपण तो क्षेत्रक्षण आहे तिथे मिडॉनला नीर मात्र एक चांगलं क्षेत्रक्षण दाखवते. निधाव चेंडूची समाप्ती येते. पुढे त्या विनोद गोलंदाजी मार्कवर राईट राऊंडकडे मारा करतो. सायकलला फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला चेतन. चेंडू बॅकपड गेला, कट करतो चेंडूला, थर्ड मॅनला बीट करतोय. आउटफील्ड पास आहे, पहिला चौकार चेतनच्या बॅट मधून. मसोबा पाहून वसाला देव माझे मसोबा, मसोबा पाहून वसाला. नक्कीच स्वयंसेवक सुद्धा आहेत, त्यामुळे खेळाडूने मैदानाच्या बाहेर जाऊ नका. आमचे स्वयंसेवक तिथे असतील नक्कीच बाळू. मात्र या स्पर्धा यशस्वी ठरवण्यासाठी आपल्याला ज्यांनी क्रीडांगण इथे उपलब्ध करून गेले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. रामकृष्ण भोईर असतील, एकनाथ अर्जुन भोईर साहेब व त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी हे मैदान आपल्याला इथे खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिलं. नक्कीच नितीन चिरण
चेंडू खूप चांगला होता विनोदचा, यावेळेला चेतनला मात्र आपण तर मोठा फटका मारायचा होता, पण चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. नितीन जर खेळपट्टीचा विचार केला तर सेनानी आणि मातीने बनवलेली खेळपट्टी थोडी सापडतो सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाला सहाय्य करते. बॅटची कड घेऊन गेला होता चेंडू आपण थडव्यांमधून कृष्णाला थोडंसं आपण बीट करून चेंडू गेला होता. विनोद चेतन, हा चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू होता. याच दरम्यान आमच्या मान्यवर दीपक भोईर साहेबांचा इथे आगमन होतं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मसोबा चषक मध्ये आपण त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. तर इथे मात्र एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहू शकता आई गावदेवी काटेमंडळी संघाची 6 धावसंख्या आपण पाहू शकता. यावेळेला स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता छोट्या काचचा फलंदाज विशाल. विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द किडनं मारा करतोय विनोद. स्ट्रायकेला फलंदाज विशाल. हा चेंडू ऑन साईडला सुरेख पूल केलाय, चेंडू सीमा पार जातोय. विशालच्या बॅट मधून दमदार चौकार. विनंती असणारे आपण थोडासा कमी वेळ घ्या, कारण आपण मीटिंग घ्या, शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या मैदानावर. कारण का 25 मिनिटात आपल्याला 5 षटकं फेकायची आहेत. एक अतिशय चांगलं आयोजन आपण बघतोय. जय मसोबा क्रिकेट संघ चिकनगर कल्याण अजित आपण बघतोय श्री मसोबा चषक 2018. दोन पंच आपण पाहू शकता धर्मेंद्र वर्मा आणि आपण बघतोय फिरोज खान सर, दोनही पंच आपण बघतोय कल्याण विभागातील आहे. फिरोज सर सातत्याने आमच्या बरोबर असतात, समालोचक स्पर्धा कव्हर करताना आपण त्यांना पाहू शकता. तर दुसरं षटक यावेळेला आपण पाहू शकता गावदेवी भाल संघाकडून कोण घेऊन येतो यावेळेला. कृष्णा मडवी अतिशय चांगला क्रिकेटर, अष्टपैलू खेळाडू. तर जे क्रिकेट दाखवलं होतं आपण बोलले ते तर निगूच्या मैदानावर कोण विसरणार आहे कृष्णा मडवीला. तर स्ट्रायकेला फलंदाज डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला चेतनला आपण पाहू शकता. कृष्णा गोलंदाजी मार्कवर गौरीपाडा एंड कडून. हा चेंडू यावेळेला चेंडू मिस टाइम शॉट यावेळेला सोमनाथ येतोय, आपण म्हटलं तर गणेश येतोय आणि गणेश कोणती चूक करत नाही. इथे मात्र पहिला ब्रेक थ्रो मिळून देतो कृष्णा. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. थँक्यू डीजे. बघा जेव्हा जेव्हा हा कृष्णा मडवी गोलंदाजीला आलाय तेव्हा गावदेवी भाल संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. एक अतिशय चांगला गोलंदाज सोमनाथ राणे काहीतरी यावेळी आपण म्हणजे तर बातचीत करतोय. मलगड विभागातील सर्वात गुणवान खेळाडू म्हणून या सोमनाथ राणेकडे पाहिलं जातं. तो सोमनाथ राणे मात्र आता क्षेत्राशी थोडंसं बदल करतोय. अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू सोमनाथ राणे. तर कृष्णा पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला विनोद. तर नो स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सुमितला आपण पाहू शकता. कृष्णाला मिळणारी पहिली सफलता. कृष्णा तो विनोद. हा चेंडू यावेळेला मिड ऑन मिड ऑफच्या मधून जातोय. जोपर्यंत लॉंग ऑनचा खेळाडू येतो चेंडूला फीड करतोय. 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि 2 धावेने इथे मात्र आपण बघतोय आई गावदेवी काटेमानी संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. एक गडी बाद 12 धावसंख्या आपण पाहू शकता. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर कृष्णा वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक येतोय. राईट आर्म ओव्हर द किडनं मारा करतो. स्ट्राईकला विनोद. हा चेंडू ऑन साईडला सुरेख फटका बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून जातोय. शेतकऱ्याने प्रयत्न केले होते पण चेंडू अधिक वेगाने सीमा पार जातो. चौकार. दुपारच्या या पारावरी उन्हाने रस्ता तापला सारा. जरी उन्हाने लसले पाय. खूप चांगली फलंदाजी करतोय इथं मात्र आपण बोलले तर विनोद. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केला. 2 आपण बोलले तर 2 चौकार दाखवले. आतापर्यंत वैयक्तिक 11 धावांना खेळतो. खूप चांगली फलंदाजी करतोय. डीजे मास्टर आपण पाहू शकता मंगेश भंडारी उंबारडे कृष्णा. हा चेंडू सुरेख फाटका यावेळेला डीप एक्स्ट्रा कावरला जातोय. गणेश येतो इथं मात्र चेंडूला फीड करतोय. 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. आई गावदेवी काटेमानी संघ प्रथम फलंदाजी करताना आज स्पर्धेतील पहिला दिवस उद्घाटन आपण पाहिले तर
झालेला इथं मात्र आणि पहिला चेंडू आपण म्हणले तर 10:40 पडलाय. थोडासा स्पर्धेला उशीर झालाय कारण का उद्घाटक आपण म्हणतो मान्यवर सुद्धा भरपूर प्रमाणात आले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुढे कृष्णा गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकला फलंदाज विनोदला आपण पाहू शकता. हा चेंडू इनसाइड एज फलंदाज बाद. विनोद बॅक टू पवेलियन. कृष्णाला मिळाली दुसरी सफलता. तर कृष्णाला मात्र 2 सफलता प्राप्त होत आहेत. या षटकामध्ये नवीन फलंदाज सोमेश. सोमेश आणि आपण पाहू शकता आता जोडी सोमेश आणि सुमिती जोडी. सोमेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय सोमेश पाहू शकता. मात्र आपण बघितलं तर 4थ्या क्रमांकावर आलाय कृष्णा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दूकडे मार्ग करतोय. हा चेंडू ऑन साइडला. टायमिंग चांगलं आहे पण क्षेत्ररक्षक तिथे आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाजू तिसरा गडी बाद करतो या षटकामध्ये कृष्णा. हे डोंगरावरी डोळे चिमणी चू चू ताई कारले डोंगरावर गाय चिमणी चू चू ताई आकाशी उगवला चांद ऐकलं देऊन चमचम ताई आकाशी उंगवला चांद ऐकलं देऊन चमचम अप्रतिम गोलंदाजी केली बघा कृष्णाने. एका षटकामध्ये 3 गडी बाद केलेत आणि त्यासाठी धावा मोजल्यात त्याने तब्बल 8 धावा. खूप चांगली गोलंदाजी कृष्णा. आपण जर बघितलं तर बाल संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे. तेवढाच चांगला मिडल ऑर्डर मधील फलंदाज देखील आहे. खूप चांगली गोलंदाजी केली कृष्णाने इथं मात्र. कारण का जो ब्रेक थ्रो पाहिजे होते ते ब्रेक थ्रो मिळून दिले तिथं मात्र. तर नवीन फलंदाज येतोय यावेळेला आपण पाहायचंय किशोर. आणि आपण बघतो सुमिती जोडी तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. एक चांगले आयोजक चांगले क्रिकेटर आपण गणेशला पाहू शकता. पण आता सोमनाथ राणे यावेळेला बातचीत करतोय. संघ नायक मास्टर माइंडचं काम करतो मैदानात. तर दुसरा सामना असणारे असेल विपक्ष चिकनगर. बघा आमचे क्रिकेटर देसाईचे खूप चांगले क्रिकेटर साई मात्रे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात. धन्यवाद साई. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. गणेश वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतो यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी केली आपण बघतो. पहिल्या षटकामध्ये आपण कृष्णाने 3 ब्रेक थ्रो मिळून दिले. 3 स्ट्राईकला फलंदाज डावखुरा फलंदाज किशोर गणेश किशोर. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करतो चेंडूला. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. 1 धाव इथे मात्र मिळते आणि 1च धाव मिळणार आहे कारण का बॅकिंग आहे इथे मात्र. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला. आई गावदेवी क्रिकेट संघ काटेमांडली संघाची धावसंख्या 19 धाव आपण पाहू शकता. गडी बाद झाले तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झाले. कारण का या सामन्याचा आपण जर स्पर्धेचा विचार केला तर प्रथम सामना जर बरोबर झाला विकेटचा विचार केला जाणार तर टॉसचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. पुणे गणेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता. स्ट्राईकला फलंदाज सुमित गणेश राईट अप उर्दूकडे मार्क होते. हा चेंडू यावेळेला कट करतो चेंडूला. चेंडू जातो पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक 2-2 येत आहेत पण डीप मध्ये क्षेत्ररक्षण. चेंडू अधिक वेगाने सीमा पार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात 23 धावा. चौकाराने धावसंख्या वाढते. आई गावदेवी क्रिकेट संघ काटेबनची आपण म्हणतो 23 धाव. हा चेंडू यावेळेला व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला आहे. चेंडू शॉर्ट कव्हर रिजन मध्ये जातोय. जेव्हा चेंडू फील्ड होईल आपण म्हणतो डीप मध्ये क्षेत्ररक्षण येऊन इथे मात्र 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. आई गावदेवी काटेमांडवी संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 24 धावात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 षटकानंतर ड्रिंक सेक्टिव आपण बघतो मैदानात जाऊ शकते. तेव्हा फलंदाजी करणाऱ्या संघातील एक खेळाडू मैदानात जाऊ शकतोय. पुणे गोलंदाजी मार्कवर गणेश. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला
डावखुरा शैलीदार फलंदाज किशोर. खरं जेव्हा जेव्हा डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात येते तेव्हा मात्र पंचांना देखील कसरत करावी लागते. गणेश कृतीची मार्कवर राईट राऊंड द मार्क होतो. आज चेंडू यावेळेला फुलंडीचा फेकला होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. बॅटचे कड घेऊन चेंडू जोपर्यंत या सर्कलमध्ये फीड होईल इष्टरक्षक आपण बघतो सोमनाथ येतो चेंडूला फीड करतो ते परत एक धाव घेण्याचा अवधी येतात. एकने धाव संख्या वाढते. गावदेवी काटेमानवली संघाची 25 धावा आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पण इथं गणेश गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत मोठे फटके मारू देत नाही गणेश. सायकल फलंदाज सुमित. हा चेंडू यावेळेला थोडासा शरीरापासून दूर स्ट्रोक खेळ होता. जोपर्यंत चेंडू फीड होईल डीप कव्हर रिजन मध्ये तोपर्यंत इथे मात्र नितीन आपण बघतो एक धाव कंप्लीट केली जाते. एकने धाव संख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतो एक चेंडू बाकी आहे. तर तृप्तीताई भोईर यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर थांबायचं. नक्कीच या षटकानंतर नक्कीच आपण व्यासपीठावर सत्कार समारंभाकडे सुद्धा वळणार आहोत. जे आमचे मान्यवर आहेत त्यांचे इथे सत्कार सुद्धा केला जाईल. तर या चेंडूनंतर नक्कीच आपण सत्काराकडे वळूया बाळू. तर गणेश चेंडू ऑन साईडला खेळायचा होता पण चेंडू मात्र यावेळेला सरळ निघून जातोय. आणि यामध्ये षटक आपण बघतो 3 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी काटेमानवली संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 26 धावा. गडी बाद झाले तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. येस नितीन. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला त्या विद्यमान नगरसेविका तृप्तीताई रणशूर भोईर इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार होईल. मी हरेश केने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचे सत्कार करायचे. मोमेंटो देऊन या स्पर्धेची ओळख या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना मोमेंटो दिला जाईल. तृप्तीताई भोईर विद्यमान नगरसेविका यांना विनंती करतो आपल्या पुढे यायचे. नक्कीच जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केलेली स्पर्धा नक्कीच 198 देशात पोहोचवण्याचं काम जीटीसीच्या माध्यमातून केलं जातं. ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करू शकाल. त्यानंतर रामकृष्ण भोईर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार केला जाईल. मी राजू केने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे. सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. तर नक्कीच तृप्तीताई आमच्यापासून रजा घेत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा या स्पर्धेला ते भेट देतील. राजकारणात आहेत त्यामुळे नक्कीच मान्यवरांकडे वेळ सुद्धा कमी असतो. तर त्यानंतर राजू केने आमच्या व्यासपीठावर उपस्थित त्यांचा सत्कार करतील. निलेश भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते राजू केने यांचा सत्कार आपण करायचा. या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो देऊन त्यांचा इथे सत्कार केला जाईल. त्यानंतर गुरुनाथ पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार होईल. मी नरेंद्र पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. मोमेंटो देऊन गुरुनाथ पाटील साहेबांचा सत्कार करतील. नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते चिकनगरचे अप्रतिम खेळाडू आहेत नरेंद्र. त्यानंतर संकेत भोईर यांचा इथे सत्कार होईल. मी दीपक भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते संकेत भोईर यांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना इथे मोमेंटो दिला जातोय. त्यानंतर सचिन भोईर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार होईल. मी उमेश पवार यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सचिन भोईर यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर रमेश भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते गोपीनाथ भोईर साहेबांचा सत्कार करायचा आहे. गोपीनाथ भिवा भोईर ज्यांनी खऱ्या अर्थाने बाळू पाटील या स्पर्धेत आपल्याला मैदान उपलब्ध करून दिले त्यांच्या मनाच्या हृदय अंतकरणातनं आभार व्यक्त करतो. तर वळतो आपण पुन्हा एकदा. त्यानंतर रामकृष्ण भोईर असतील एकनाथ अर्जुन भोईर या सर्व मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला मैदान इथे उपलब्ध करून दिलं. ओव्हर टू बाळू पाटील. ठीक आहे नितीन. कारण ज्यांचं आपण फक्त खूप मोलाचं सहकार्य केलेल्या मैदानासाठी त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता गावदेवी काटेमानवली संघाची प्रथम फलंदाजी करताना 28 धावा धावसंख्या आपण बघितली तर धावफलकातील लागत. आणि गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा येतोय एक अतिशय चांगला गोलंदाज आपण होतो कृष्णा. आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. तर पाहिजे तर दुसऱ्या स्पेलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला सुमित कृष्णा तो सुमित.
हा चेंडू ऑन साइडला सुरेख टायमिंग चेंडू सीमा रेषेबाहेर झालेला आहे तो षटकार. पावन दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला 100 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला कारला गडियो झगमगला तुझा देऊळ झगमगला. सुमितच्या बॅट मधून पहिला दणदणीत खणखणीत षटकार मिडविकेट क्लिअर करतो यावेळेला. धावसंख्या धावफलकात आता मात्र वेगाने वाढताना दिसते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 34 धावा. प्रथम फलंदाजी करताना गौदी काटेमानी सांगितले कृष्णात सुमित. हा चेंडू बॅकपड गेला स्क्वेअर कट करतोय आउटफील्ड फास्ट आहे. पाचच्या क्षेत्रक्षक चेंडूला बघ येतोय तोपर्यंत मिसफीड होते इथे मात्र डीप बंद आला तर क्षेत्रक्षण पण इथे मात्र बॅकिंग आहे त्यामुळे नितीन 2च धावा मिळत आहे. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 36 धावा. आमचे साथी समालोचक नितीन काळन असदे निंबाळू पाटील सागर डोंबोली पर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि खेळाडूंचे सरसे स्वागत करतो. या स्पर्धेतील आज पहिला दिवस आपण ही स्पर्धा पाहता. श्री मसोबा चषक 2018 वर्ष पहिले आशिले संघनायक यायचंय. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम पुल केला यावेळेला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेबाजूला लँड होतोय षटकार. तर या समान रुपेश म्हात्रे गौरीपाडा यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. यायचे रुपेश म्हात्रे आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय श्री मसोबा चषक 2018 मध्ये. नक्कीच नितीन आपण बघतोय सुमित खूप चांगली फलंदाजी करतोय. तसेच भाल संघाचे कोणी आपण बघतो मान्यवर आले असतील तसेच काठेमानीचे कोणी मान्यवर आले असतील आपणही मंचावर या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कारण सुमितला माहिती आहे इथून मात्र 50 ते 55 धावा कराव्या लागणार आहेत. कारण का भाल संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. चेंडू अति सुरेख ड्राईव्ह बघायला मिळतो. ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय पण क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण बघतोय निखिल आहे तिथे मात्र 1च धाव मिळणार आहे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा आपण पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर. नितीन 4 षटकांचा जर विचार केला तर 10.75च्या सरसरीने तर मात्र 43 धावा कुठल्या आहेत. पछता अंतिम षटक कोण घेऊन येते भाल संघाकडून आणि आता पाहिजे सुमित आणि आपण किशोरी जोडी किती धावा कुठे कारण इथून अजून आपण बघितले तर मोठे फटके आले तर 50 ते 55 धावांच्या पुढे धावसंख्या उभारू शकतं. इथं मात्र भाल संघाची फलंदाजी बघितली तर खूप खोलवर नेहाले निखिले सोमनाथ राणे सर काय जबरदस्त फलंदाज आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतोय संघनायक आपण होतो स्वतः येतो. इथं मात्र सोमनाथ राणे एक मलंगड विभागातील अष्टपैलू खेळाडू. एक सत्कार आहे भाऊ आपल्या व्यासपीठावरती रुपेश म्हात्रे ज्यांचं आताचं आगमन झालं आपल्या व्यासपीठावरती गौरीपाडे त्यांचं इथे सत्कार. मी मच्छिंद्र मिरकुटे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेची ओळख मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार करायचे. आमचे कॅमेरामॅन दर्शन. चेंडू पहिला चेंडू खूप चांगला ड्राईव्ह केला होता. ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं निखिल म्हात्रे नेहाल म्हात्रे खूप चांगले क्रिकेटर आहेत भाल संघाचे. इथे मात्र धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या धावफलकात 44 धावा. पुढे सोमनाथ राणे गोलंदाजी मार्कवर. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता डावखोरा शैलीदार फलंदाज किशोरला आपण पाहू शकता. किशोर कशाप्रकारे फलंदाजी करतो आणि इथे मात्र सोमनाथ राणे अनुभवपणा लावतो का पाहायचंय. सोमनाथ राणे यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. एक क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर थर्ड मॅनला एक गली रिझन मध्ये एक पॉइंटला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण डीप कव्हरचा आपण 30 सर्कलच्या बाहेर आहे मात्र डीपला फुलटॉ चेंडू होता यावेळेला ऑन साइडला चेंडू जात मिळून खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. विनोद मडवी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलते फेकी करतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 45 धावा आपण पाहू शकता. स्ट्राईक एंडला फलंदाज सुमितने खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी नितीन इथून मात्र जर मोठे फटके आले तर 50 ते 55 धावाच्या पुढे धावसंख्या जाऊ शकते. पुन्हा एकदा सोमनाथ राणे आता मात्र एंड बदलतोय. राईट आर्म ओर तिकडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षा एडीकडून. हा चेंडू ऑन साइडला स्वीटली टायमिंग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्या मारला चेंडू सीमा पार षटकार.
बघा खूप चांगली फलंदाजी करतोय सोमनाथ. इथे मात्र आपण इथं गावदेवी आई गावदेवी काटेमांडवी संघाची धावसंख्या 50 कंप्लीट टाळ्या होऊन या संघासाठी. 51 धावा कुठल्या आहेत. खूप चांगली फलंदाजी दाखवतोय. एका हातीने किल्ला लढवतोय इथं मात्र सुमित. पुणे तर सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. चेंडू एज लागते इथं मात्र एसटी रक्षक बीट टर्मॅन बीट आणि चेंडू सीमा पार जातोय. नितीन झेल होता पण तो झेल मात्र कन्वर्ट होत नाहीये. धावसंख्या 2 आपण इथं चौकाराने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो 55. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा आल्या आहेत. चेंडू बाकी अजून या षटकातील विचार केला तर 2. सोमनाथ तो सुमित हा चेंडू अतिशय सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो याला डीपला. डीप क्षेत्रक्षक क्षेत्रक्षक आहे मात्र इथे मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते आणि फलंदाज इथे मात्र किशोर वाद होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकात पाहू शकता 56 धावा. तर नवीन फलंदाज येतोय 9 स्ट्राईकला विकास. स्ट्राईकला फलंदाज सुमित पाहिजे. काय करतोय आता चेंडू यावेला चेंडू हवे ते पाहिजे. सोमनाथ राणे येतोय इथे मात्र झेल सुटतोय. परत 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 58 धावा 59 धावांचं लक्ष असणार आहे. इथे मात्र षटक संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी काटेमांडवी संघाने आपण 4 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा केल्या. 59 धावांचं लक्ष असणार आहे. इथे मात्र आपण म्हणले तर गावदेवी भाल संघाला डीजे. अकरा पूर्णांक 8च्या सरासरी इथं मात्र धावा कुटाव्या लागणार आहेत. पाहिजे तर काटेमांडवी संघ इथं मात्र आपण म्हणले तर या धावा करण्यापासून रोखतोय की भाल संघ इथे मात्र आपण हे लक्ष्य पूर्ण करतोय. सामना जेव्हा इथे सुरू होईल तर ऐकूया आजच्या दिवसातील आपण पहिल्या सामन्यासाठी दुसऱ्या सामन्यासाठी नितीन काळेंना. थँक्यू. धन्यवाद माळू पाटील. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा बुजरा व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार व स्वर्गीय राकेश म्हात्रे यांना स्मरण करून ही स्पर्धा आपण बघतोय. जय म्हसोबा क्रिकेट संघ चिकनगर आयोजित श्री म्हसोबा चषक 2018 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी. मात्र या स्पर्धेचा आज पहिला दिवस आपण बघतोय. या स्पर्धेसाठी 2 ऑफिशियल पंच आपण बघतोय. फिरोज खान सर आणि त्यांच्या बरोबर आहेत धर्मेंद्र वर्मा असे 2 ऑफिशियल पंच आपण बघतोय. या स्पर्धेसाठी सातत्याने खूप चांगली कामगिरी दाखवली फिरोज खान सरांनी. पंचाच्या भूमिकेत बघू गेले कित्येक वर्ष ही भूमिका ते बजावत आहेत आणि योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून सातत्याने आला जातोय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. थोडस हॅलो चेक. तर टॉस इथे होईल. आशिले विपक्ष जय म्हसोबा चिकनगर या 2 संघामध्ये टॉस होईल. मी संकेत भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असे टॉस करायचे. संकेत भोईर साहेबांच्या शुभ असे टॉस इथे केला जाईल आमच्या व्यासपीठावर.
तर संकेत भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. तर संकेत भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आमच्या मान्यवर. या स्पर्धेचा पहिला चेंडू 10:40 पडलाय. नक्कीच वाडेकर संघाचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आयोजकांना स्वतः इथे खेळावं लागते आणि हा नियम प्रत्येक असोसिएशनने ठरवलाय. जर संघ उपलब्ध झाला नाही तर त्याच्या जागेवर दुसरा संघ खेळला जाईल. हे नियम आहेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. विनोददादा पाटील असतील या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आदेशदादा भगत उपाध्यक्ष आहेत आणि खजिनदार विशाल म्हात्रे. तर आशिले संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आशिले टीमने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जय मसोबा चिकनकर संघाला. सामना 5 षटकांत असेल. मात्र अजून एक सूचना पोहोचवतो तुमच्यापर्यंत. यातून जो संघ जिंकेल त्या संघाने कुठे जायचं नाहीये. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय सलामीची जोडी. मात्र पहिला चेंडू खेळून करतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि कव्हरच्या मधनं क्षेत्ररक्षक आलेत. मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने आगाज केले. आईलोय आईलोय गो आई कारले डोंगराला त्या जैताचे पुरवला आई आईलो तुझे पालखीला. तर पहिल्या चेंडूवरती नीर म्हात्रेच्या बॅट मधनं हा चौकार आलाय. 9 सेकंड आपण बघतोय सोमनाथ राणे ही सलामीची जोडी आपण बघतोय. गावदेवी क्रिकेट संघ भाल या संघाची. तर पहिल्या चेंडूवरती चौकाराने आगाज केले. नीर एक चांगला फलंदाज आहे या टीमचा आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज सोमेश्वर या गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय पहिल्या चेंडूवरती. आता मात्र एज लागते. फलंदाज बाद. पहिला झटका गावदेवी भाल संघाला. नीरची समाप्त खेळी होती ती. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले गोलंदाज सोमेश्वर पावशेने आणि पहिला झटका दिलाय तो म्हणजे नीरच्या स्वरूपात. नवीन फलंदाज निहाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. अष्टपैलू खेळाडू निहाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजावरती खूप मोठी जिम्मेदारी असते बाळू पाटील मैदानाच्या आतमध्ये. सोमेश्वर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं अखोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू फेकून दिलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी नीरने चौकाराने खातं उघडलं होतं. निहाल म्हात्रेने सुद्धा चौकाराने खातं उघडले. डीजे कारण की पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे थोडंसं दबाव असतो गोलंदाजावरती आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या 12 असतात P1 मध्ये आणि 8 धावा धापावरती लागले. 59 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात. जरी एक गडी बाद झाला असेल मात्र सुरुवात खूप चांगली केली आहे. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. हुक गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. निहालच्या बॅट मधनं अजून एक चौकार. मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला 12 धावा धापा लागल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत ते म्हणजे फलंदाज
निहाल म्हात्रेच्या बॅट बंद चांगली फलंदाजी दाखवली निहालने आतापर्यंत मैदानामध्ये. बरोबर आपण बघतोय सागर म्हात्रे सुद्धा सपोर्ट करण्यासाठी आले त्या टीमला. जबरदस्त क्रिकेट प्रेमी आहेत आमचे मित्र भालगावचे, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच पुरस्कार ते सुद्धा असतात भाल टीमचे. स्वागत आहे सागर म्हात्रे आपलंही. इथे मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची आहे. फिरोज खान सरांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर घोषित केला जातोय. जी सरासरी बाळूमध्ये हवी होती गावदेवी भाल संघाला ती सरासरी आली. आता मात्र 13 धावा आतापर्यंत धावपळकती लागल्यात. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्केट असताना गोलंदाज सोमेश्वर पावशेवरती हल्ला चढवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. निहाल म्हात्रेच्या माध्यमातून भाल प्रीमियर लीग स्पर्धा बाळूमध्ये आम्ही कव्हर केली होती. पहिलंच अर्धशतक भालगाव प्रीमियर लीग मध्ये निहालने ठोकलं होतं, मात्र ते डॉट चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करतोय गोलंदाज सोमेश्वर. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावपलका धावा लागल्यात त्या 13. आमच्या सोबत आमचे गुणलेखक शुभम केने, जे कर्नाळा देवी चषक झाली स्पर्धा गौरीपाड्याच्या माध्यमातून त्यावेळी सुद्धा आमच्या सोबत होते. 2 ते 3 मॅच. मात्र संघ सेमीफायनल मध्ये फरार झाल्यानंतर शुभम केने थोडेसे नाराज झाले. मात्र बाळू क्षेत्ररक्षक आलेत, प्रयत्न चांगले केले होते, मात्र पंचांचा इशारा येतोय. थोडासा मागणं ठरलाय गोलंदाज सोमेश्वर पावशेकरांनी. तब्बल 17 धावा खर्च केले त्याने पॉवर प्लेच्या P1च्या षटकामध्ये. आणि इथून अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत मैदानामध्ये. 24 चेंडू आणि 42 धावा इथून अजूनही बनवायच्या आहेत गावदेवी भाल संघाला. एका बाजूला आपण बघतो आई गावदेवी क्रिकेट संघ काठी मानिवली. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिली लढत आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. श्री म्हसोबा चषक 2018 चिकनगर ही स्पर्धा आपण बघतो. आयोजक जय म्हसोबा क्रिकेट संघ चिकनगर व चिकनगरचे सर्व ग्रामस्थ ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. JTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ती स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून लॅपटॉप आणि आपल्या मोबाईलवर एन्जॉय करू शकाल. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज चेतन. सोमनाथ राणे स्ट्राईक एंडला आपण बघतोय. बाळू पहिला चेंडू ब्लॉक होलचा वापर केला होता बघा गोलंदाज चेतनने. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. इथून चेतनला चांगला षटक फेकावं लागेल बाळू, कारण की पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 17 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र 42 धावांची अजूनही गरज आहे. 23 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 42 धावा इथून बनवायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या गावदेवी भाल संघाला. दिनुभाई पाटील स्मृती चषक अक्षरशः गाजवली होती सोमनाथ राणेने. भाल संघाने ती स्पर्धा बाळू कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज झाली नव्हती त्या स्पर्धेमध्ये. हे वैशिष्ट्य होतं त्या स्पर्धेचं आणि ती स्पर्धा या गावदेवी भाल संघाने जिंकली होती. आणि सोमनाथ राणे मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्या घरी घेऊन गेले होते. चेतन इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज बाद. सोमनाथ राणेची खेळी संपुष्टात. दुसरा झटका भाल संघाला. पहिल्या षटकात 17 धावा आल्या तर चेतनने काय गोलंदाजी केली. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज सोमनाथ राणेला बाद केलंय. ज्या सोमनाथ राणे खूप चांगला फलंदाज होता या टीमचा, मात्र त्याला मैदानाच्या बाहेर यावं लागते. मात्र निहाल म्हात्रे सारखा आक्रमक फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाज प्रमोद सोरखाते. 17 धावा धावपळकती लागल्यात. 42 धावांची इथून अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, मात्र एक धाव इथे रोखू शकत नाहीये.
एकने धावसंख्या पुढे सरकेल. धापलक्या धावा लागतात त्या भाल संघाच्या. 2 गडी बाद 18 धावा. काटे मानिवली संघाने 4 गडी बाद 58 धावा बनवल्यात. 59 धावांचं लक्ष्य म्हणजे 41 धावांची अजूनही गरज आहे. आणि 3 चेंडूचा खेळ संपला म्हणजे तब्बल 21 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि इथून 41 धावा बनवायच्या आहेत. सेकंडला फलंदाज जो आता चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय प्रमोद. आता चेतनचं कौतुक करावं लागेल. पॉवरप्लेच्या षटकात 17 धावा गेल्यानंतर काय कमबॅक केले गोलंदाज चेतनने. ते मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या बघा मिळते. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये डायरेक्ट हिट होते मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय बघा. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची सर्व संघाने नोंद घ्यायची. मात्र काय क्षेत्ररक्षण दाखवलं इथे. विकासने झकास कामगिरी दाखवले भाऊ. धावा झाल्यात त्या 40 धावांची अजूनही गरज आहे. आणि चेंडू आपण बाळूपाटीचा विचार केला तर तब्बल 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 40 धावांची गरज आहे. म्हणजे चेंडू पासून 20 धावा अजूनही जास्त आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून निहाल म्हात्रेला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. बाळू पाटील इथून चांगली फलंदाजी जर निहालने केली तर सामना जिंकू शकतो गावदेवी भाल संघ. मात्र इथून जर गोलंदाजी गावदेवी काटे मानवी संघाने चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघा मिळते. 38 सर्कल मध्ये एकच धाव मिळते. चेतनने या षटकात खूप चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धावा लागतात त्या 20-39 धावांची अजूनही गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 39 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे चेंडू पासून 20 धावा बाळूपाडीला अजूनही जास्त आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रतिम स्पर्धा आपण बघतोय. श्री मसोबा चषक पहिलंच वर्ष बाळू. मात्र खूप चांगलं आयोजन आणि ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये चषक आपण बघतोय खूप चांगले चषक आपल्याला बघा मिळत आहेत. इथे मात्र अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रमोद सोरखादेला पूर्णपणे बीट केलंय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकार धावा आहेत त्या भाल संघाच्या. 10.00च्या सरासरीने 20 चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावांची गरज आहे ती 39. डीजे कारले गावाला माझे आईचे देवलाला. कारले गावाला माझे आईचे देवलाला. तलावावर नीला माझे वासुदेव देवलाला. तलावावर नीला माझे वासुदेव देवलाला. माझे वासुदेव देवलाला. कारले गावाला प्रतिमा संगीत आपण बघतोय. डीजे उंबारडे मंगेश भंडारी चांगलं संगीत ऐकवतात आम्हाला आणि आमच्या सर्व क्रिकेट प्रेमींना. तर स्वागत आहे मंगेश भंडारी डीजे उंबारडे. तर 30 षटक होते गोलंदाज विशाल. एक गोलंदाजाचा वापर केला जातोय. मात्र 18 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आणि 39 धावा इथून बनवायच्या आहेत गावदेवी भाल संघाला. जसे प्रोप्रायटर आपण बघतोय सूरज म्हात्रे आमच्या सोबत आहेत. 5 इव्हेंट आजच्या दिवसात बाळू पाटील कव्हर केले जात आहेत. पडगा येथे स्पर्धा सुरू आहे. दापोडे येथे स्पर्धा सुरू आहे. मोठी देसाई येथे स्पर्धा सुरू आहे. नारिवली येथे स्पर्धा आणि ही स्पर्धा अशा 5 स्पर्धा जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. बाळू खूप उंच भरारी घेतली या वाहिनीने जीटीसी. जेव्हा कौतुक कराल तेवढं कमी आहे. क्लॅरिटी खूप चांगली आहे वाहिनीची. मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाहीये आणि अप्रतिम झेल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि निहालला मात्र इथे मागे परतावं लागेल. बिग विकेट. निहाल मात्रेची खेळी संपुष्टात. ज्या निहालकडने बाळू पाटील अपेक्षा होत्या भाल संघाला तो निहाल बाद झाला. मात्र बघा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बाळू झेल पकडला आणि त्या झेल सुटला असं 2 धावा वेगाने पूर्ण सुद्धा केल्या होत्या निहालने.
मग ते जर तरल्या क्रिकेटमध्ये महत्व नसतं बाळू पाटील. आणि क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाहीये. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ असतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकतो. तर फलंदाज बाद झाला इथे. तर नवीन फलंदाज निखिल आलेत मैदानाच्या आतमध्ये. तर विशाल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न अपील केला जातोय. नक्कीच पंच सांगतायत फिरोज सर. डॉट चेंडूची समाप्ती होते. विशालने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्या बाळू, दुसऱ्या चेंडूवरती डॉट. म्हणजे आता दबाव निर्माण झाला बाळू मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या गावदेवी भालवरती. म्हणजे दबावाखाली क्रिकेट खेळू नका, आपला नॅचरल गेम दाखवा. दबावाखाली तुम्ही जर क्रिकेट खेळाल तर नक्कीच तुमचं कामगिरी चांगली होणार नाहीये. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. खूप चांगली गोलंदाजी दाखवली विशालने, खास करून ज्या प्रकारे सुमितने फलंदाजी केली आहे. तर 15 चेंडू 39 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल. इथे मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडलाय. चेंडू सीमा पलीकडे हा येणारा संघर्षमय षटकार फलंदाज प्रमोदच्या बॅटमधनं. तर या षटकाराने बाळू पाटील समीकरण बदलले. 3 चेंडूमध्ये एकही धाव दिली नव्हती गोलंदाज विशालने, मात्र 4थ्या चेंडूवरती हल्ला चढवला विशालवरती प्रमोदने आणि 6 ने धावसंख्या 26 धावा दाखवण्यात आले. इथून 33 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू 30 धावांची बाळू पाटील अजूनही गरज आहे. यानंतर ड्रिंक्स ऍक्टिव्ह सुद्धा आपले मैदान जाईल. इथे मात्र अजून एक चांगला फटका प्रमोदच्या बॅटमधनं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं हा चेंडू सीमा पार, चौकार. आता मात्र धावा येत नव्हत्या, मात्र प्रमोदच्या बॅटमध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. प्रमोद पोहोचतो 11 धावांवरती आणि संघाची धावसंख्या 30-29 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. निखिल माते आणि प्रमोद असे 2 फलंदाज भाल संघाचे डावखुराचे जे कधी या सामन्याचं चित्र बाळू पाटील बदलू शकतात मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. चेंडू खूप वेगाने गेलाय, मात्र क्षेत्रक्षण चांगलं होतं इथे. निहालने कॉल दिलाय. 2 धावा, 3 षटकाचा खेळ संपला आणि धापलका धावा आहेत त्या 32. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे ती 27. ठीक आहे नितीन. तर याच दरम्यान आपण पाहिले तर जे मसोबा क्रिकेट संघाला वेळोवेळी सहकार्य करतात, खूप मोलाचं सहकार्य करतात, म्हणजे संकेत भोईर आणि राजू केणे यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नितीन, सामना जर बघितला तर बॅलन्स आहे अजूनही. इथूनही सामना दोन्ही संघाला जिंकण्याची संधी आहे. तर पाहिजे आपण म्हणतो यावेळेला सोमनाथ राणे मैदानात जातोय. पाहिजे कशा प्रकारे आपण म्हणतो मार्गदर्शन करतोय 2 फलंदाजाला. आपण पाहिले तर निखिल आणि प्रमोद या जोडीला. आई गावदेवी, देवंशी 11 अशेले या संघाने नाणेफेकी जिंकले बाळू आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जय म्हसोबा क्रिकेट संघ चिकनगर या संघाला. तर 12 चेंडू 27 धावांची गरज आहे.
वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्यायची तुम्हाला बाळू. सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेट बघितले जातील. भाल संघाचे आतापर्यंत गडी बाद झाले 3, काटेमानुली संघाचे गडी बाद झाले 4. टॉस विन आहे भाल संघ. मात्र इथून विकेट न गमावता 26 धावा जरी बाळू पाटील बनवल्या तरी सामना जिंकता येईल बाळू पाटील. विकेट टॉसला खूप महत्व आहे स्पर्धेमध्ये. अनेक चमत्कार बाळू पाटील क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कालही आम्ही मोठी देसाईच्या मुक्ता डेव्हलपर्स चषकमध्ये एक सामना बघितला. 6 चेंडू 3 धावांची गरज, 4 धावांची गरज होती. 3 धावा जरी बनवल्या असत्या तरी सामना जिंकता आला असता. मात्र सामना 3 धावाने पराभूत झाला समोरचा संघ. आणि वीरेंद्रने काय गोलंदाजी केली टायगर संघाच्या. असं क्रिकेट रॅचेंचा खेळ मानला जातो. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. गोलंदाज चेतन, ज्या चेतनने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या तो चेतन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका चांगला आहे निहालचा. मात्र चेंडू फिरकावून दिलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरन हा षटकार निखिलच्या बॅट बंद. मगाशीच बाळू पाटील सांगितलं की निखिल आणि प्रमोद हे 2 डावखुऱ्याचे फलंदाज असे आहेत की कधी या सामन्याचं चित्र बदलू शकतात. जोपर्यंत क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पळत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला टर्न होऊ शकतो. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. चेतन इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू काढतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी उशिरा झालीये आणि तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धाव लागतात त्या 40. चेंडू शिल्लक आहे 10. धावांची गरज आहे 19. इथून 18 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकता येईल मैदानामध्ये गावदेवी भाल संघाला. ते मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र आहेत डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब झाली होती मात्र एकच धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात 41. लॉस ऑफ 3. 3 गडी बाद 41 धावा धावपलका लागल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी भाल संघाच्या इथून 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. गोलंदाज चैतन्य. त्यावेळेस मात्र चेतनचा फुल टॉस. चेंडूला फेकून दिलाय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधनं क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. मात्र पंचांचा इशारा येतोय. चौकार. तर या चौकाराने समीकरण बदलले. 8 चेंडू 14 धावांची गरज आहे. आता बघा सामना पूर्णपणे टर्न होत चाललाय गावदेवी भाल संघाच्या बाजूला. त्याचं कारण प्रमोद आणि निखिल म्हात्रे हे 2 फलंदाज गोलंदाजांवरती हल्ला चढवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ज्या चेतनने खूप चांगली गोलंदाजी केली होती त्याच चेतनवर हल्ला चढवला जातोय. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होते बाळू. आजच्या दिवसात काटेमानुली संघाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. एकच धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 46. 13 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 12 धावा जरी बनवल्या विकेट न गमावता तर सामना जिंकता येईल मैदानामध्ये गावदेवी भाल संघाला. चेतन ते मात्र फुल टॉस चेंडू होता. गॅप मध्ये चेंडू खेळून करतायत. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. चेंडू उचलतील फेकी करतील. बघा किती चांगली फेकी आहे. फक्त सिंगल आणि 4 षटकाचा खेळ संपलाय आणि धावपलका धावा लागल्यात त्या 47. चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावांची गरज आहे 12. 6 चेंडू 12 धावांची गरज भाल संघाला. डीजे तर सपाट्याचे पिंटू दादा पाटील यांचे इथे आगमन झाले. त्याने विनंती होतो की आपण व्यासपीठावर यायचे. एक जबरदस्त बाळू पुरस्कर्ते सुद्धा आहेत. एक चांगले पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. ज्या प्रकारे सागर म्हात्रे आपण बघतो पुरस्कर्ते असतात. कारण संघ भरपूर असतात मात्र त्यांना
प्राधान्य देणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यांना त्यांचे एंट्रीज भरणं सुद्धा खूप गरजेचं आहे. नक्कीच पिंटू पाटील सुद्धा हे काम करत असतात बाळू सातत्याने. तर या पिंटू पाटील आपला आम्ही सरसे स्वागत करतोय. तर बाळू पाटील काय सांगाल, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 धावा इथून बनवायचे आहेत. विकेट न गमावता 11 धावा जरी बनवल्या तर सामना जिंकू शकतो मैदानाच्या आतमध्ये गावदेवी भाल संघ. नक्कीच नितीन मित्र म्हणाल तर विकेट आणि डॉट चेंडू फेकावे लागणार आणि जो झेल उडेल तो झेल मात्र कन्वर्ट करावा लागणार आहे. जर विकेट गेला तर नक्कीच इथे मात्र आपण होतो भाल संघावरती दबाव निर्माण होईल. अन्यथा आपण होते 2 फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतात आणि इथून मात्र सामना विजय करून देऊ शकतात गावदेवी भाल संघाला 2 फलंदाज. नक्कीच बाळू पाटील ज्या सुमितने फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी केली, तो सुमित या 12 धावा डिपेंड करेल का मैदानाच्या आतमध्ये, या 12 धावा बनवण्यापासून रोकेल का निखिल आणि प्रमोदला. निहाल बाद झाल्यानंतर जिम्मेदारी घेतली प्रमोद आणि निखिल म्हात्रेने. 6 चेंडू इथून 12 धावांची गरज आहे. सुमितचा पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, फेकी चांगले होते. 5 चेंडू आणि आता मात्र बाळू 11 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाज आपण बघतोय डावखुऱ्याचे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून 10 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकता येईल विकेटच्या आधारावरती. बाळू पाटील टेनिस क्रिकेटमध्ये विकेट आणि टॉसला खूप प्राधान्य दिलं जातं, मात्र बऱ्याच ठिकाणी बाळू आपण बघतोय बॉल आउट, सुपर ओव्हर असे अनेक नियम बघायला मिळतात. चेसिंग कंपल्सरी हा नियम कधी कधी नाणेफेकी जिंकलेल्या संघाला मागा ठरतो बाळू पाटील, पण नाणेफेकी जिंकून त्यांचा उपयोग काहीच होत नाही जर चेसिंग कंपल्सरी असेल तर. मात्र इथे सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र फटका फसलाय बाळू, मात्र झेल सुटलाय, सोपा झेल सुटलाय की सामना सुटलाय बाळू. हा चेंडू सीमा पार, चौकार. नितीन मी मगाशीच म्हणालो होतो की झेल जे अवघडातले अवघड येतील झेल ते पकडावे लागणार. इथे मात्र आपण झेल सुद्धा सुटतोय नितीन आणि चौकार देखील जातोय. कुठेतरी हा चौकार आपण टर्निंग पॉईंट ठरू शकतो नितीन. नक्कीच. आणि प्रमोद सोरखादे ज्याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली त्या खेळाडूचा झेल सुटलाय बाळू. तो फलंदाज मात्र हल्ला चढवला आता. येणारे 4 चेंडू आणि अजूनही 7 धावांची गरज आहे. इथून 6 धावा जरी बनवल्या तर सामना जिंकेल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि बाळू 3 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 2 धावा जरी बनवल्या मैदानामध्ये तर सामना जिंकता येईल गावदेवी भाल संघाला. कारण 3 गडी बाद झालेत ते भाल संघाचे, 4 गडी बाद झालेत काटेमानवीचे. मात्र टॉस विन सुद्धा बाळू भाल संघ मध्ये. इथून एखादा विकेट गेला तरी टॉसच्या आधारावरती नंतर सामना धावा जर बनवल्या तर सामना जिंकू शकतो मैदानामध्ये. क्रिकेट रणनीतीचा खेळ आहे. 6 चेंडूमध्ये 3 धावा सुद्धा बनवत नाहीयेत. मग 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवण्यापासून रोकेल का सुमित? ज्या सुमितने खूप चांगली फलंदाजी केली होती काटेमानवली संघाटी, तो सुमित कुठेतरी इथे थोडासा मागणं ठरतो. त्याचं कारण बाळू झेल सुटला. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं बाळू. 1999च्या विश्वचषकाला स्टीवाचा झेल हर्षल गिफ्टने सोडला होता. स्टीवाने सांगितलं झेल नाही, विश्वचषक सोडलाय. तो विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. एका धावेची आता गरज आहे. जर काटेमानवली संघाला बाळू हा सामना जिंकायचा असेल तर दोन्ही विकेट घ्यावे लागतील इथे. मात्र इथं एखादा चेंडू डॉट गेला आणि नंतर जर विकेट गेली तरी सामना जिंकता येईल. मात्र 2 चेंडूमध्ये जर 2 विकेट जर घेतले तर सामना जिंकेल बाळू अजूनही काटेमानवली संघ. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे क्षेत्ररक्षणाने गमावलंय ते सुमितला 2 चेंडू चांगले फेकावे लागतील. 2 चेंडूमध्ये 2 विकेट घ्यावे लागतील तर सामना जिंकेल मैदानाच्या आतमध्ये काटेमानवली संघ. अन्यथा हा चेंडू जर डॉट गेला तर सामना जिंकता येणार नाहीये. इथे मात्र विजयाचा चौकार प्रमोद सोरखादेच्या बॅट बद्द आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजे गावदेवी भाल संघाने. तर दोन्ही संघाने लाईनअप करायचंय. भाल संघ आपण लाईनअप करून मैदानात जायचंय आणि काटेमानवली संघ आपण लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचंय. चांगलाय मैत्रिणी तुझा नाही बॉयफ्रेंड, फिरायलाय म्हणाला हाताने हे पहिला तयार है बोला के रावला दर्द वापसला तुझे खेळाला हात तुझा महागाव
आपले दोघांचे लग्नाला नाचल सारा कोणी मारा आपले दोघांचे लग्नाला